राहता शहरातील ग्राहकांना आता अस्सल मराठमोळ्या चवीचं आणि उच्च दर्जाचं आईस्क्रीम चाखायला मिळणार आहे. गुडविल या नवीन ब्रँडनं आईस्क्रीम क्षेत्रात पाऊल ठेवलं असून अतिशय कमी कालावधीत अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केलाय. गुडविल आईस्क्रीमचे संचालक अखिल सिकंदर पठाण यांनी सांगितलं की कारखान्यात सध्या 25हून अधिक प्रकारचे आईस्क्रीम तयार केले जातात. यामध्ये चोकोबार, कोन आणि चोको बटर बाईट, मँगो मस्तानी आणि शाही उपवासासाठीची कुल्फी, पान कुल्फी आणि शाही गुलाब, फॅमिली पॅक, 4 लिटरचे बल्क पॅक आणि पार्टी पॅक अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लग्न समारंभ आणि वाढदिवसासाठी लागणाऱ्या ऑर्डर्सही कंपनीमार्फत स्वीकारले जातात आणि स्वतःहून सर्व्हिस दिली जाते. महाराष्ट्रात अमूल यासारखे मोठे ब्रँड परराज्यातून येतात. महाराष्ट्रातील तरुणी तितकेच हुशार आणि सक्षम आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा स्वतःचा असा एक मोठा ब्रँड असावा या उद्देशानं गुडविल आईस्क्रीमची निर्मिती करण्यात आली. सध्या या कंपनीच्या माध्यमातून 15 ते 20 लोकांना रोजगार मिळतोय. राहता तालुक्यापासून 50 किलोमीटरच्या परिसरात कंपनीची स्वतःची वितरण व्यवस्था आहे. कोपरगाव, राहता, संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर या भागातील जवळपास 2000 काउंटर्सवर गुडविल आईस्क्रीमचा माल पोहोचवला जातो. ज्यांना या व्यवसायात रस आहे अशा लोकांसाठी कंपनीनं फ्रँचायझी आणि डिस्ट्रीब्युटरशिप देण्यास सुरुवात केली आहे. उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर माल पोहोचवण्याची खात्री कंपनी देते. आईस्क्रीम व्यवसायात मोठी संधी आहे. आपल्या गावातील परिसरातील तरुणांनी या व्यवसायात पुढे यावं. आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. माझं नाव अखिल सिकंदर पठाण. मी एक छोटासा व्यवसाय चालू केलाय आईस्क्रीमचं. जे उत्तम दर्जाची मी आईस्क्रीम स्वतः तयार करतो. त्याच्यामध्ये लगभग 105-106 आयटम आम्ही तयार करतो आणि लोकांपर्यंत आम्ही ते पोहोचवतो. तर तुम्हाला उत्तम दर्जाची आणि एकदम सुंदर, स्वच्छ या पद्धतीने आम्ही ती आईस्क्रीम बनवतो. तुम्ही एकदा येऊन आमच्या कारखान्याला व्हिजिट करा. मध्ये आता सध्याला चोकोबार, कोन, चोको बटर बाईट, मँगो मस्तानी, शाही पिस्ता आणि ड्रायफ्रूट गुल्फी उपासा करता आणि पान गुल्फी, शाही गुलाब असे भरपूर प्रोडक्ट आम्ही तयार करतो. फॅमिली पॅक झाले व 4 लिटरचे बल्क झाले, पार्टी पॅक झाले, बर्थडेसाठी किंवा लग्नांसाठी सुद्धा आम्ही ऑर्डर स्वीकारतो आणि स्वतः आम्ही जाऊन त्यांना सर्व्हिस करतो. आता सध्याला आमच्या कंपनीचं 2रंच वर्ष आहे आणि आता सध्याला आम्ही अहमदनगर, संभाजीनगर आणि नाशिक या भागात आमचं सप्लाय चालू आहे. आणि जे कोणाला फ्रँचायझी किंवा डिस्ट्रीब्युटरशिप लागत राहिली तर आम्ही त्याला द्यायला तयार आहे आणि आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप त्यांना देऊन त्यांना माल टायमिंगला पोच करू आणि उत्तम दर्जाची क्वालिटीचा माल पण देऊ त्यांना. आमची गाडी आता लगभग 50 किलोमीटरच्या अंतरमध्ये, राहत्या तालुक्याच्या 50 किलोमीटरच्या अंतरमध्ये आम्ही स्वतः कंपनी सर्व्हिस करू राहिली आणि प्रत्येक रूटला जे तालुक्यात जातात, कोपरगाव झाला, राहता झाला किंवा संगमनेर झालं, श्रीरामपूर झालं, प्रत्येक तालुक्यामध्ये आमची 7 दिवसाला 5 दिवसाला गाडी जाते आणि व्हिजिट करते. स्वतः व्हिजिट करून काउंटरला माल देण्याचे प्रयत्न करतात. आता आमच्याकडे लगभग 2000 काउंटर तयार झालेले आहे 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये आणि लगभग आम्ही सगळ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ राहिलो. आता सध्याला आमच्या कंपनीमध्ये 15-20 लोक कामाला आहे, त्यांना पण रोजगार भेटतोय किंवा आमचे जे बाहेर गाड्या फिरत आहे त्यांना पण ते रोजगार उपलब्ध करून देऊ राहिले. माझ्या डोक्यात अशी आयडिया आली का आपल्याला जी आईस्क्रीम येते आपल्या महाराष्ट्राला, ही सगळी बाहेरून येते. आपल्या महाराष्ट्रात स्वतःचा कोणताही ब्रँड नाही. किंवा हे अमोल झाला, वाडीलाल झालं किंवा हवामोर झालं, हे सगळं आईस्क्रीम आपल्याला बाहेरून येतो, गुजरातवरून. आपल्या महाराष्ट्राचा आतापर्यंत कोणताही मोठा ब्रँड असं रचमक झालेला नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एवढे लोक कॉन्फिडंट आहे आणि हुशार लोक आहे का ते पण त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची आईस्क्रीम महाराष्ट्रात सुद्धा बनवू शकते आणि महाराष्ट्राचा सुद्धा असा अमोल सारखा एक ब्रँड तयार होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. पण आईस्क्रीमच्या धंद्यामध्ये नवीन युवकांनी यावा आणि हा धंदा पूर्ण ओपन आहे. या धंद्यामध्ये आतापर्यंत कोणताही कॉम्पिटिशन नाही. बाकी व्यवसायामध्ये भरपूर कॉम्पिटिशन झालेले आहे. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरूनच आईस्क्रीम येते आणि नवीन युवकांनी सुद्धा या आईस्क्रीमच्या व्यवसायामध्ये यावा